ठरलं तर मग या मालिकेच्या 16 नोव्हेंबरच्या भागामध्ये घरामध्ये छानपैकी दिवाळीचं वातावरण असतं। सायलीने सागर संगीत सगळी तयारी केलेली असते आणि घरामध्ये सगळेजण आनंदी असतात। लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो आणि लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी सायलीने केलेली असते। सगळेच जण खुश असतात। प्रताप म्हणतो खरंच म्हणजे सुख म्हणजे काय असतं, फॅमिलीसोबत टाईम घालवणं। यावरती अर्जुन म्हणतो खरंच हे हॅप्पी फॅमिली टाईम आहे आपला। पण इकडे पूर्णाजीचं लक्ष मात्र सारखं दाराकडे असतं। कल्पनाच्या हे लक्षात येतं की पूर्णाजी उदास आहे। कल्पना म्हणते पूर्णाई, आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला काय वाटते मी समजू शकते। पूर्णाई म्हणते आज दरच्या दिवशी म्हणजे दरवर्षी प्रतिमाच्या घरून माझ्या इथे फराळ येतो। म्हणजे प्रतिमा गेल्यानंतर सुद्धा रविराजांनी ही प्रथा चालू ठेवली। पण यावर्षी माझी मुलगी नाही आहे, माझे जावई माझ्यावरती रागावलेले आहेत। त्यामुळे यावर्षी ही प्रथा मोडणार याची मला खूप भीती वाटते, मला खूप वाईट वाटते। पण तेवढ्यात नाटकी आव आणत इकडे प्रिया येते आणि म्हणते तुझी ही प्रथा, तुझी ही नात कशी मोडू देईल। तुझी ही नात तिच्या हाताने बनवलेला, स्वतःच्या हाताने बनवलेला फराळ घेऊन आलेली आहे। पूर्णाजी तू काळजी करू नको, ही नात असेपर्यंत तुझी कोणतीही परंपरा मोडली जाणार नाही। असं म्हणत प्रिया एंटर करते आणि हातामध्ये तोच फराळ असतो जो तिने प्रतिमाच्या स्टॉलवरून विकत घेतलेला असतो। आता मात्र इकडे पूर्णाजीचा चेहरा उजळून निघतो आणि ती म्हणते हो ग हो, माझी नात आहे तोपर्यंत प्रतिमाच्या सगळ्या परंपरा चालू राहणार इतकं मात्र नक्की। त्यावरती अस्मिता म्हणते पूर्णाजीचा चेहरा किती उजळलाय बघ तन्वी तुझ्या येण्याने। त्यावरती अर्जुन पुटपुटतो हो, पण हिच्या येण्याने बाकीच्यांचे चेहरे पडलेत त्याचं काय। पूर्णाजी थोड्याशा रागाने अर्जुनकडे पाहते, पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिला वाद घालायचा नसतो म्हणून पूर्णाजी विषय बदलते। आता मात्र सगळेजण लक्ष्मीपूजनासाठी आनंदात असतात। अर्जुनला मात्र खूप राग आलेला असतो। इकडे आता लक्ष्मीपूजनाची पुन्हा सगळी पूर्ववत तयारी चालू होते। छानपैकी आता प्रताप सांगतो अर्जुन सायली तुम्ही आरती करून घ्या। मग जोडीने अर्जुन सायली लक्ष्मी मातेचं पूजन करतात। यथाविधी सगळी पूजा पार पडते। प्रताप म्हणतो पूर्णाई तू बस बरं, असं म्हणत पूर्णाईला बसायला सांगतो। पूर्णाई म्हणते कल्पना नैवेद्य दाखवायचा आहे ना, मग नैवेद्याची 2 ताटं का बरं भरलेली आहेत। तन्वीने आणलेला फराळाचं ताट भरायला मी सांगितलंय, तोच नैवेद्य लागेल ना। यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो असं कसं, सायली या घरची सून आहे आणि तिने बनवलेला नैवेद्य हा सुद्धा दाखवायलाच पाहिजे ना। यावरती आता पूर्णाजी चिडते आणि म्हणते मी तिला या घरची सून मानत नाही। फराळ 2 दाखवायची गरज नाही आहे, तन्वीने आणलेला फराळ दाखवावा। यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो म्हणजे तू पूर्णाची अन्नाचा अपमान करणार का। सायलीने पण सकाळपासून मेहनत करत फराळ बनवलाय, मग तिचा फराळाचा असा अपमान झालेला अन्नाचा अपमान नाही का। अश्विन म्हणतो पूर्णाजी अगं तू 2 फराळ दाखवले तर काय बिघडणार आहे, आपण तन्वीचा पण दाखवूया आणि वहिनीचा पण दाखवूया। असं म्हणत सगळेजण पूर्णाजीला समजवतात। प्रताप सुद्धा समजवत असतो, पण कोणीही ऐकत नाही, म्हणजे पूर्णाजी कोणाचं ऐकत नाही। त्यावरती सायली म्हणते ज्याप्रमाणे आपल्याला एखादी गोष्ट आवडते आपण ती चॉईस करून खातो, तसं ना देवाचा पण चॉईस असतो। यावर्षी देवाचं असं असेल की त्याला तन्वीच्या हातचा नैवेद्य खायचा असेल तर खाऊ दे की, माझं काही म्हणणं नाही आहे। आज आपण तन्वीच्या हातचाच नैवेद्य दाखवूया, कदाचित देवाची तीच इच्छा असेल। विमलताई जा बरं, तुम्ही तन्वीच्या हातचं फराळाचं ताट घेऊन या। मग विमल आज जाते आणि फराळाचं ताट घेऊन येते। पण इतकी आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2 ताटं तिकडे असतात, एक असतं सायलीचं आणि एक प्रियाने आणलेलं। दोन्ही ताटं सेम टू सेम दिसत असतात। त्यावरती पूर्णाजी म्हणते विमल काय चाललंय तुझं, अगं एकच ताट आणलं म्हटलं ना। यावरती विमल म्हणते मी आत गेले खरी, पण ही दोन्ही ताटं इतकी सेम टू सेम आहेत ना की मला ओळखूच येत नाहीये की कोणतं सायलीताईंचं आणि कोणतं तन्वीताईंचं। असं म्हणत आता कन्फ्युजन खूप मोठं झालेलं असतं, कारण माय लेकीने बनवलेला फराळ हा सेम टू सेम असतो। माय लेकीने अगदी एका साच्यातला फराळ केलेला असतो। त्यावरती आता मात्र पूर्णाजी म्हणते असं कसं, तन्वीने केलेल्या फराळामध्ये प्रतिमाची झलक असणार आहे। बघू मी एका झटक्यात ओळेन तन्वीचा कोणता फराळ आहे तो, मी लगेच ओळखू शकेन। असं म्हणत पूर्णाजी ताटं मागवते, प्रियाचे धाबे दणाणतात। प्रिया विचार करते अरे देवा, मी तिथं रस्त्यावरच्या बाईकडून फराळ आणला, याला प्रतिमाची सर कशी येणार, म्हणजे पुन्हा एकदा पूर्णाजी आपल्या सायलीचं ताट निवडणार। असा विचार करत असताना पूर्णाजी दोन्ही ताटं बघते आणि म्हणते हा तर फराळ सेम टू सेम आहे, अगं तू एकाच याच्यात आणलास का काढून। यावरती विमल म्हणते नाही, मी न एक फराळाचं ताट सायलीताईंचंच आहे, मी खरंच सांगतेय। पूर्णाजी म्हणते या चकल्या बघ, या चकल्यांना कातणी लावलेली नाही आहे, ह्या दुमडल्या आहेत, अशा चकल्या तर प्रतिमाच करते, पण दोघींच्या चकल्या सेम टू सेम कशा।
याच्यावरती प्रिया सांगते, विमलताई मी न एका ब्राऊन बॅगमध्ये आणला होता फराळ. नाही म्हणजे फराळ बनवला मीच, पण तो आणताना मी ब्राऊन बॅगमध्ये आणला होता. यावरती विमल म्हणते, हो त्या ब्राऊन बॅगमधलाच मी घेतला आणि एक डब्यामधला फराळ आहे. आता प्रिया विचार करते, हे असं कसं झालं, म्हणजे दोघींचे फराळ सेम टू सेम कसे काय. सगळ्यांनाच खूप मोठा प्रश्न पडतो. त्यावेळेला पूर्णाजी म्हणते, तू एक काम कर, एक सायलीने बनवलेला लाडू आण आणि एक तन्वीच्या बॅगमधला लाडू आण. आणि दोन्ही बेसनचे लाडू पूर्णाजी बघते आणि विचार करते, अरे देवा, हे दोन्ही बेसनचे लाडू सेम कसे. म्हणजे तन्वीने बनवलेला फराळ आहे तो पूर्णाजी सांगते की तो आपल्या प्रतिमासारखा असणार, पण सायलीचा पण. आता मात्र अर्जुन म्हणतो, सायली म्हटली तेच खरं झालेलं आहे, म्हणजे देवाला कुणाच्या हातचा नैवेद्य हवे हा देवानेच निवडलेला आहे. असं म्हणत अर्जुन आता सायलीचं वाक्य रिपीट करतो. पूर्णाजी म्हणते, ठीक आहे, दोन्ही फराळाची ताटांचे नैवेद्य दाखवा. अखेर देवाने प्रतिमा आणि तन्वी या दोघींच्याही हातचा फराळ खाण्याचं निश्चयच केलेला असतो आणि आज दोघींच्या हातचाच फराळ देवाला मिळणार असतो. पूर्णाजी अखेर दोघींच्याही ताटाचे नैवेद्य दाखवायला सांगते. आता मात्र सायलीचा मान राखला जातो म्हणून कल्पना खूप खुश होते आणि आता दोन्ही ताटं देवासमोर नैवेद्य म्हणून ठेवायला लागतात. अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, देवाने आपला चॉईस केलेला आहे. मग आता दोन्ही ताटांचा नैवेद्य सायली दाखवायला लागते आणि सायली मनोभावे दोन्ही नैवेद्य दाखवत असताना सायलीच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी आता प्रतिमाची एंट्री होणार असते. प्रतिमा सुभेदारांच्या घरासमोरून जात असते आणि तेवढ्यात दिव्यांचा लखलखाट बघताच प्रतिमा 2 क्षण थबकते आणि तेवढ्यात तिला आता कानावरती आई आई इकडे ये ना, आई इकडे ये ना अशी गोड आवाजात हाक ऐकू येते आणि त्या दिशेने प्रतिमाची पावलं वळतात. तिला सतत आई खेळशील का माझ्यासोबत, आई तू खेळशील का असं सगळं कानावरती पडत असताना प्रतिमा सुभेदारांच्या घरामध्ये अगदी मॅग्नेटने ओढावं तशी ओढली जाते. सायलीला एक वेगळाच संकेत मिळतो, तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद येतो. प्रतिमाची सुभेदारांच्या घरामध्ये अखेर एंट्री झालेली असते. आई मला खेळायचं आहे, आई मला इथेच राहायचं आहे, आई मला जायचं नाही आहे असे शब्द आता तिच्या कानावरती पडतात आणि 20 वर्षापूर्वीचा सगळा प्रसंग प्रतिमाच्या डोळ्यासमोर आता येत असतो. पण तो अंधुक असतो. फक्त तन्वीची हाक ऐकू येत असते, काही संवाद ऐकू येत असतात. त्याच वेळेला सायलीला कुणीतरी आपली व्यक्ती आपल्याला भेटायला आले असे संकेत मिळतात आणि पूजेचा नैवेद्य दाखवून सायली तडक उठते. सायलीच्या मनात काय चाललंय कोणालाच कळत नाही. तोपर्यंत प्रतिमा बाहेर आलेली असते. प्रतिमाला सतत कानावरती तन्वीचे आवाज पडत असतात. ती इकडे तिकडे पाहते, कोण हाक मारते आपल्याला, कोण आहे छोटी मुलगी, हे घर कसाचं आहे, आपण इथे कसे काय आलो आणि आपला काय ऋणानुबंध आहे. प्रतिमा गोल गोल फिरत त्या घराकडे पाहत असते, काही संकेत मिळतोय का हे बघत असते. तोपर्यंत सायली सुद्धा पूजा करून उठते. अर्जुनला कळत नाही की सायलीला काय झालंय, पण सायली पूजा करते आणि तडक बाहेर येते. तोपर्यंत प्रतिमा सुद्धा आता रांगोळीच्या इथे आलेली असते. सायली हळूहळू बाहेरच्या दिशेने निघते. कल्पनाला कळत नाही अचानक सायलीला काय झालं, सायली कुठे निघाली आणि सगळेजण सायलीच्या दिशेने वळतात. एकटक सायलीकडे पाहत राहतात. सायली मात्र हसत हसत घराच्या बाहेर येते. कुणालाच काही कळत नाही की नक्की झालंय तरी काय, सायलीला असं काय समजलंय. सायली बाहेर येते. बाहेर आल्यानंतर इकडे प्रतिमा तोपर्यंत रांगोळीपर्यंत आलेली असते. तोपर्यंत दार बंद असतं, अजूनही दार उघडलं गेलेलं नसतं. प्रतिमा एकटक दाराकडे पाहत असते आणि आता सायली बाहेर येणार असते. दोघी मायलेकी एकमेकींच्या समोर येणार असतात. पण त्याच वेळेला इकडे प्रतिमा रांगोळीच्या जवळ येते आणि तिच्या आता त्या पिशवीमधून एक कॉईन खाली पडतो. कॉईन जो खाली पडतो तो नेमका जिथे रांगोळी काढलेली आहे त्या रांगोळीवरती लक्ष्मी मातेचं चित्र आहे त्या कुंकवाच्या कपाळावरती पडतो आणि आता प्रतिमा तिकडून निघते. तोपर्यंत सायली दार उघडते. दार उघडून बाहेर पुढे बघते, पण प्रतिमा पाठमोरी गेलेली असते. सायलीला ते कॉईन दिसतं. मग सायली पूर्णाजीला सांगते, मी आत्ता बाहेर पडले ना, मला कुणीतरी आलंय असं संकेत मिळाले, पण मी ज्या वेळेला बाहेर पडले त्यावेळेला तिथं कोणीच नव्हतं. म्हणजे मी तिथे पोहोचले तर आपल्या रांगोळीवरती फक्त एक हे कॉईन ठेवलेलं होतं. कसलं कॉईन आहे असं म्हणत सायली ते कॉईन पूर्णाजीला दाखवत असते. पण त्याच वेळेला ते कॉईन घरघळत खाली जातं. कॉईन घरघळत खाली गेल्यावरती पूर्णाजी ते कॉईन उचलते आणि ते कॉईन हातात घेऊन पूर्णाजी म्हणते, प्रतिमा म्हणजे प्रतिमा आली होती. आता ह्या कॉईनमुळे पूर्णाजी प्रतिमा का बोलते हे मात्र कुणाला कळत नसतं. पूर्णाजीला तो कॉईन ओळखू आलेला असतो कदाचित. पूर्णाजी म्हणते, प्रतिमा माझी प्रतिमा, आणि प्रतिमाचं नाव घेताच सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. नक्की आता हे कॉईनचं काय
सत्य आहे? पूर्णाजी प्रतिमाला का आवाज देते आहे हे कुणाला कळत नसतं, पण पूर्णाजीला ते कॉईन प्रतिमाचं आहे याच्यावरती ठाम विश्वास असतो. आता खरंच ते कॉईन प्रतिमाचं आहे हे पूर्णाजीने कसं हेरलंय आणि या कॉईनमार्फत पूर्णाजी आणि सुभेदार आणि सायली प्रतिमापर्यंत कशी पोहोचणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.